आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे चौथी पास आई. पुण्यातल्या आपल्या स्वतःच्या नवीन फ्लॅटमध्ये समीर दिवाळीची साफसफाई करत होता. समीर एका मोठ्या IT कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होता. त्याची आई रखमाबाई हे जग सोडून जाऊन तिला आता 2 वर्ष झाली होती. समीरचे वडील तो लहान असतानाच वारले होते म्हणे. त्यानंतर रखमाबाईंनीच लोकांच्या घरी धुणीभांडी करून उरल्या सुरल्या अन्नावरती दिवस काढून समीरला इंजिनियर बनवलं होतं. मी अडाणी आहे पोरा, मला फक्त अंगठा मारता येतो. तू तरी आज साहेब हो आणि आपल्या घराण्याचं नाव काढ, असं रखमाबाई त्याला नेहमी म्हणायच्या. का कुणास ठाऊक आज त्याला आईची आठवण खूप येत होती. साफसफाई करताना समीरनं माळ्यावरची आईची ती जुनी लोखंडी पेटी खाली काढलीच. पेटीत आईच्या 2 जुन्या सुती साड्या आणि देवाचे काही फोटो होते. साड्यांच्या अगदी तळाशी त्याला लाल रंगाच्या कापडात गुंडाळलेली एक अत्यंत जुनी डायरी सापडली. समीरनं कुतूहलानं कापड उलगडलं. डायरीची पानं पिवळी पडली होती. त्यानं पहिलं पान उघडलं. त्यावरती अत्यंत वळणदार आणि सुंदर हस्ताक्षरात एक नाव लिहिलं होतं. सौ रखमाबाई जोशी, BA, मराठी साहित्य सुवर्णपदक विजेती. हे नाव वाचताच समीरला धक्का बसला. BA, सुवर्णपदक विजेती? त्याला काहीच कळेनासं झालं. अरे त्याची आई तर 4थी नापास होती. मग हे काय होतं? त्यानं घाईघाईनं डायरीची पुढची पानं उलटली. त्या पानावरती अत्यंत सुंदर कविता, वेगवेगळे लेख लिहिलेले होते. ती डायरी तर अक्षरशः एका प्रगल्भ लेखिकेची डायरी वाटत होती. समीरला काहीच समजत नव्हतं. त्यानं डायरीच्या मधल्या भागात 15 वर्षापूर्वीची एक नोंद वाचायला सुरुवात केली. ती नोंद अशी होती: 15 जून 2009. आज माझा समीर 10वीत पूर्ण जिल्ह्यात पहिला आला आहे. त्याला शहरात इंजिनिअरिंगला टाकायचं आहे, पण तिथे बरीच फी आहे. योगायोगानं कालच मला गावातल्या शाळेत शिक्षकीची नोकरी मिळाली, पण तिथं पगार अत्यंत कमी आहे. त्या पगारात समीरची फी आणि त्याचं शिक्षण होणं शक्यच नाही. म्हणून बऱ्याच विचारांती काळजावरती दगड ठेवून मी एक निर्णय घेतला आहे. आज मी माझा BAचा निकाल, माझी ती साहित्य संमेलनात मिळालेली सगळी सर्टिफिकेट्स या पेटीत तळाला कायमची लपवून ठेवते. उद्यापासून मी शहरात जाऊन 4 घरची धुणीभांडी आणि स्वयंपाक करणार आहे. तिथे मला महिन्याला शिक्षकीच्या नोकरीपेक्षा जास्त पैसे मिळतील. माझ्या पोराला आता सुशिक्षित पण हातबल आईची गरज नाही आहे. त्याला त्याची स्वप्न पूर्ण करणारी एक कष्टकरी आई हवी आहे. वाचता वाचता समीरचा श्वास जड झाला. त्याचे हात थरथरायला लागले. त्यांनी आणखी काही पानं उलटली आणि डायरीतली अगदी शेवटची नोंद वाचली. आज समीरनं पुण्यात स्वतःचं नवीन घर घेतलं. तो खूप मोठा साहेब झालाय. आज त्यानं मला अत्यंत प्रेमानं विचारलं, आई, तू आयुष्यभर माझ्यासाठी लोकांची भांडी घासलीस. आज तूच सांग, तुला काय हवंय? तुला हवंय ते मी आणून दे. माझ्या ओठावरती आलं होतं. पोरा, मला माझं ते जुनं हरवलेलं पेन आणि वाचायला काही पुस्तकं हवी आहेत. मला आज पुन्हा एकदा लिहावंसं वाटतंय. पण मी फक्त हसले आणि म्हणाले, मला काही नको रे बाबा, तुम्ही सुखात राहा. माझ्या आतली ती शिकलेली रखमा मी 15 वर्षापूर्वीच मारून टाकली आहे. आता फक्त त्याची ती अडाणी आणि रांगडी आई जिवंत आहे.
ती ओळखच माझ्यासाठी पुरेशी आहे. ही शेवटची नोंद वाचून समीरच्या डोक्यात विचारांचं चक्र पूर्णपणे थांबलं. त्याचे हातपाय थरथरायला लागले. तो थपकन खाली बसला. ज्या आईला तो आयुष्यभर अडाणी समजत होता, जी आई त्याला इंग्रजी बोलण्यावरती फक्त कौतुकाने हसायची, ती स्वतः साहित्याची सुवर्णपदक विजेती होती. तिने फक्त आपल्या मुलाच्या भविष्यासाठी स्वतःच्या शिक्षणाची, स्वतःच्या स्वप्नांची, एवढंच काय स्वतःच्या अस्तित्वाची राख रांगोळी केली होती. तिनं जगासमोर स्वतःला अडाणी ठरवून घेतलं, जेणेकरून तिला जास्त पैशांसाठी लोकांची उष्टी भांडी घासायला कमीपणा वाटू नये. समीरनं अत्यंत मुकाट्यानं ती डायरी बंद केली. तो त्या माळ्यावरच्या धुळीत त्या लोखंडी पेटीसमोर तसाच फरशीवरती बराच वेळ बसून राहिला. त्यानं ती डायरी अत्यंत घट्ट आपल्या छातीशी दाबून धरली होती. त्याला काही सुचेना. थोड्या वेळाने तो उठला. त्याने आपल्या खिशातलं स्वतःचं महागडं पेन काढलं. तो चालत चालत हॉलमध्ये आला. हॉलच्या भिंतीवरती त्याच्या आईचा, म्हणजे रखमाबाईंचा, एक हसरा फोटो लावला होता. समीरनं ती डायरी आणि ती महागडं पेन त्या फोटोसमोर अत्यंत आदराने ठेवलं. त्यानं फोटोसमोर फरशीवरती अक्षरशः गुडघे टेकले आणि आपलं डोकं त्या डायरीवरती अत्यंत शांतपणे टेकवून ठेवलं. त्या बंद घराच्या शांततेत आज एका अथांग त्यागाची जाणीव आणि कधीही न भरून येणारी एक भयंकर पोकळी कायमची दाटून राहिली.